पतिठाय नरो सपञ्य चित्तं पञ्च भावयन् हीले सपञ्य चित्तं पञ्च भावयन् अतापि निपको भिक्खु सो इमं विजटे जटन्निति। जी व्यक्ती त्रिविध शीलामध्ये पुष्ट होते, त्रिविध समाधि पुष्ट करके शीले पतिठाय नरो चित्तं पञ्च भाव, चित्त प्रज्ञेची भावना करते। सब्बे संखारा अनित्याति, सब्बे संखारा दुःखाति, सब्बे धम्मा अनत्ताति यदा पञ्याय पश्यति अथ निबिन्दति दुःखे एष मग्गो विसुद्धिया। हे अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनत्त लक्षण या तीन लक्षणांनी पाहणं म्हणजे भाविनामय, ज्याला भावनामय प्रज्ञा म्हणतो, भावित करणं म्हणजे अनुभूतीवर उतरवून बघणं। शीले पतिठाय नरो सपञ्च चित्तं पञ्च भावं, चित्त प्रज्ञेची भावना करते म्हणजे चित्त समुच्छेद प्रहाणापर्यंत पोहोचतं। ज्या व्यक्तींनी एक एक शील तीन तीन प्रकारे पुष्ट केलं, बलवत्तर केलं, मजबूत केलं, याला तदंग प्रहाण असं म्हटलं जातं। तदंग प्रहाण म्हणजे हे सारं शरीर आणि हे मन शीलरूपी सुगंधांनी बहरून येते, फुलून जातं, फळून जातं। याला त्रिविध शील परिपूर्ण होणं म्हणतात, यालाच तदंग प्रहाण असं म्हटलं जातं। या तदंग प्रहाणाच्या आधारावरती जेव्हा शमत भावनेच्या कम्मठानाच्या आधारावर आनापान सती आणि इतरत्र हे चित्त शांत करण्याचे जे कम्मठान आहेत, खणिक समाधी पासून उपचार समाधी आणि उपचार समाधी पासून अर्पणा समाधी पर्यंत जेव्हा पोहोचतोय आपण, उदाहरणार्थ आनापानचा अभ्यास करताना सारं ध्यान नाकाच्या द्वारांवर, नाकाच्या खालचा भाग म्हणजे वरच्या ओठावरचा वरचा भाग, हा शरीराचा त्रिकोणी भाग, या भागावर हा श्वास येताना आणि जाताना आदळत आपटत येतो, म्हणजे स्पर्श करून तो बाहेरून आत येतो, आतनं बाहेर पडतो। हा श्वास कधी डाव्या नाकपुडीतनं तर कधी उजव्या, किंवा कधी दोन्ही नाकपुड्यातनं येणं जाणं करतो। कधी तो लांब असतो तर कधी आखूड, कधी वेगानं जाणं येणं करतो तर कधी संथ गती, कधी सूक्ष्म असतो तर गती स्थूल। कसाही असू दे, एक एका श्वासाचं निरीक्षण निरंतर करतो। एकही श्वास बिना जाणता आत यायला नको की बाहेर पडायला नको। निरंतरता या श्वासाच्या अभ्यासामध्ये असल्यानंतर या भागावर काही नाही काही खटपट सुरू होते। हे शरीरात मन आहे ना, साऱ्या अंगा प्रत्यंगामध्ये शरीराच्या मन काम करतं। त्यामुळे या भागावर सिद्धार्थ गौतम पिंपळाच्या वृक्षामध्ये बसले, कमर पाठ आणि मान सरळ करून बसले, डोळे मिटले आणि हाच नाकातनं जाणं येणं करणारा नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वास याचा अभ्यास केला। हा निरंतर अभ्यास करताना एका चित्त क्षणासाठी हा श्वास येतोय जातोय, या ठिकाणी संवेदना माहिती पडतात, सेन्सेशन्स। या ठिकाणी संवेदना कुठलीही असू दे, तिच्या उत्पत्तीचा क्षण,
संवेदना जोपर्यंत राहते तो स्थितीचा क्षण आणि भंगत्वाचा क्षण, या तीनही वेदनेच्या क्षणां मिळून एक चित्तक्षण तयार होतो. एका चित्तक्षणासाठी चित्त एकाग्र झालं, समाहित झालं, म्हणजे वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता हे 5 ध्यानांग एका ठिकाणी आले, याला ध्यान म्हणतात. एका चित्त क्षणासाठी या ठिकाणी चित्त एकाग्र झालं रे झालं, याला क्षणिक समाधी म्हणतात. एका चित्त क्षणासाठी चित्त एकाग्र होणं याला क्षणिक समाधी, एका क्षणासाठी. आणि 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस ही निरंतरता अभ्यासामध्ये राहिली, याला उपचार समाधी म्हणतात. उपचार समाधी. आणि जेव्हा चित्त अजिबात भटकत नाही, जसा खंबा काढलेला आहे, आता हालत नाही आणि डुलत नाही, याला म्हणतात अर्पणा समाधी. याला म्हणतात अर्पणा समाधी. व्यक्ती या शमथ भावनेच्या कम्मठानाचा अभ्यास करून क्षणिक समाधी, उपचार समाधी आणि अर्पणा समाधी, त्रिविध समाधी पुष्ट होणे, याला विखंबन प्रहाण असं म्हटलं जातं. विखंबन. आता चित्त अजिबात भटकत नाही आणि आपण सगळेच भटकंती आहोत. तुम्ही हिंदू असा की बौद्ध असा की जैन असा की शीख असा की यहुदी असा की ईसाई असा की मुस्लिम असा की ब्राह्मण असा की ब्राह्मणेतर असा, काळे गोरे या देशातले की त्या देशातले, या वंशाचे की त्या वंशाचे असू दे, सगळी माणसं तुम्ही आम्ही भटकत आहोत, भटकंती आहोत. हे चित्त एवढं समाधी मध्ये पुष्ट होणं, याला विखंबन प्रहाण म्हणतात. विखंबन प्रहाण. हे सारं शरीर आणि सारं मन किती एकाग्र झालेलं असतं, एकाग्र झालेलं असतं. आता भटकत नाही. शरीरही स्थित, जसं दगडासारखे बसून आहोत असं राहतं. मनही एकदम स्थित, याला विखंबन प्रहाण. समाधी रूपी त्रिविध संवादीचं हे सौंदर्य होय, याला विखंबन प्रहाण म्हणतात. चित्तम पय्यंच भावती. चित्तम पय्यंच भाव. चित्त आता प्रज्ञेची भावना करते. प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान. कोणतं ज्ञान? केवळ ऐकीव ज्ञान नाही, श्रुतमय ज्ञान नाही, किंवा चिंतनमय ज्ञान नाही. श्रुतमय ज्ञान किंवा चिंतनमय ज्ञान आपल्या वरवरचं मानस सुधारते. माणसाची सुधारणा करून माणूस बदलत नाही. समाज व्यवस्थेची सुधारणा करून समाज बदलत नाही. त्याला आमूल बदलायचं असेल तर ते केवळ बोधी ज्ञानानं बदलून जातं. दुसरा इलाज नाहीये. या समाज व्यवस्थेमध्ये प्रत्यक्ष ज्ञान जे अनुभूतीवर उतरतं ते त्याला भावनामय प्रज्ञा असं म्हणतात. अनुभूतीवर उतरणार, भावित करणं म्हणजे अनुभूतीवर उतरवून पाहणं, कल्पना करून नाही किंवा चिंतन मन करून नाही, अनुभूतीवर उतरवून, याला विशेषेण पश्यति इति विपස්සना असं म्हटलं जातं. विशेष करून पाहिलं जातं. विशेष करून पाहणं म्हणजे अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण या प्रज्ञेच्या तीनही लक्षणांनी हे शरीर आणि मन याचे सारे तुकडे तुकडे करून पाहणं, याला म्हणतात विपश्यना. याला दुसरं नाव आहे प्रज्ञा. हे अनित्य लक्षण काय असतं? कथमाच भिक्खवे अनित्यं ज्ञानं. भिक्षूंनो, अनित्य ज्ञान काय असतं? उदय भयं ज्ञानं इति अनित्यं ज्ञान. भिक्षूंनो, वेदनांचा उदय वेद जाणणं म्हणजे अनित्याचा बोध करणं होय. याला अनित्य ज्ञान म्हणतात. वेदना कुठलीही असू दे, ते सुखा दुखा अदुखा असुखा सौमनस्य वा दौर्मनस्य, सुखा दुखा अदुखा असुखा या शारीरिक 3 वेदना, सौमनस्य आणि दौर्मनस्य या चैतसिक 2 वेदना, अभिधर्माप्रमाणे 5 वेदना. वेदना कुठलीही असू दे, उदयात भयं ज्ञानं इति अनित्यं ज्ञानं. वेदनांचा उदय वेद जाणणं म्हणजे अनित्याचा बोध करणं. वेदना कुठलीही असू दे,
वेदनांचं सारं क्षेत्र हे दुःखाचं क्षेत्र आहे. त्यामुळे सुखद असली, सुखद वेदना आली प्रतिक्रिया करून रागाच्या गाठी, दुःखद वेदना आली प्रतिक्रिया करून द्वेषाच्या गाठी, असुखद वेदना असली प्रतिक्रिया करून मोहमूर्तीच्या गाठी सगळे लोक बांधत असतो. त्यामुळे वेदना की दुःख ही दुःखाचीच निर्मिती आपण स्वतः करत असतो. हा दुःखबोध, हा दुःखबोध. आणि ज्याला मी माझं शरीर, मी माझं मन म्हणतोय, आपलं शरीर आपलं नाही, आपलं मन आपलं नाही, ते अनात्मा आहे. हे शरीर मी नाहीये, माझं नाहीये, अनात्मा आहे असं जो प्रज्ञेनं पाहतो याला अनात्मबोध म्हणतात. अनात्मज्ञान पाली शब्द आहे अनत्त. अत्त म्हणजे मी आणि अनत्त म्हणजे मी नाही. माझं शरीर मी नाहीये, माझं मन मी नाहीये, कोणाला मी म्हणू, काय हुकूमत चालते माझी. याला समुच्छेद प्राण असं म्हटलं जातं. अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनत्त लक्षण या तीनही लक्षणामध्ये रमण करणं, विहार करणं याला समुच्छेद प्राण असं म्हटलं जातं. प्रज्ञेच्या तीनही लक्षणामध्ये विहार करणं. प्रज्ञा पय्येन विहरती, पय्येमध्ये तो विहार करतो, प्रज्ञेमध्ये तो विहार करतो. प्रज्ञेमध्ये विहार करण्याची ही किमया ज्याला प्रज्ञेविहारी म्हणतात. अनित्य, दुःख आणि अनंत लक्षणामध्ये निरंतरता असते, याला समुच्छेद प्रहार म्हणतात. पय्यंच भावयं ही प्रज्ञेची परिपूर्ण केलेली भावना, हिला समुच्छेद प्रहार म्हणतात. याला शील विशुद्धी, चित्त विशुद्धी आणि विठ्ठी विशुद्धी म्हणतात. ज्या आधारावर हे शरीर आणि हे मन याचे सारे तुकडे तुकडे करून पाहतो, तर या शरीरामध्ये कुठे ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा अजिबात गवसला नाही. भगवान म्हणतात काय दिसलं, या शरीरामध्ये अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी धातू त्यांचे 4 गुण, या 8ही कलापांनी मिळून बनलेला सूक्ष्माती सूक्ष्म कण, ज्याचं नाव भगवान बुद्धांनी अठ्ठकलाप असं दिलेलं. हे अठ्ठकलापाच्या प्रपंचाने भरलेलं शरीर ते उत्पन्न होऊन नाश पावते, याला मी म्हणू, माझं म्हणू. कुठल्या अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी धातूंची प्रधानता घेऊन आलेले तरंग, या तरंगांना मी म्हणू, माझं म्हणू, माझं शरीर म्हणू. काय हुकूमत चालते माझी. ए शरीरा तू म्हातारं व्हायचं नाही. ऐकतं का आपल्याला? अजिबात ऐकत नाही. आपली हुकूमत चालत नाही. हे मना इकडे नाही भटकायचं. आपण आपल्या मनाचे गुलाम आहोत. आपल्याला वाटतं आता 15 ऑगस्ट 1947 आझादी मिळाली, आपल्याला इंग्रजांच्या जोखडातून बाहेर पडून, गोऱ्या लोकांच्या जोखंडातून बाहेर पडून आता काळ्या लोकांच्या कैदेमध्ये आलं, तुरुंगामध्ये आलं. ज्या पारंपरिक ब्राह्मणी धर्माच्या तुरुंगामध्ये होतो शेकडो वर्ष, ज्या गुलामगिरीतनं बाहेर काढलं त्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्थेचा तुरुंग तोडून टाकलाय. आणि भगवान बुद्धांचा सद्गम्मत हे औषध आहे. जाती व्यवस्था तोडून माणसांना जोडणारं दुसरं ज्ञान जगात नाही आहे. बुद्ध धम्म म्हणजे क्रांती, ब्राह्मणवाद प्रतिक्रांती. हे शब्द आहेत ना केवळ बाबासाहेबांच्या चित्तातनं प्रसवले, दुसऱ्या व्यक्तीच्या चित्तात हा साठा नव्हता हे शब्द प्रसवण्याचं. हे बोधिसत्वाचं महाकुशल चित्त असतं. बोधिसत्वाचं महाकुशल चित्त असतं. हे सर्वसाधारण चित्त नसतं. त्यामुळं आपल्याला वाटतं, आपण कसा विचार करतो, आपला जो काही पुण्यकर्माचा साठा आहे त्या आधारावर, आपला या कुशल कर्माच्या आधारावर दुर्लभ हे मनुष्य जीवन आपल्याला प्राप्त झालं. आपण सगळेच मनुष्य सारखे आहोत असं म्हणतो,
पण वेगवेगळ्या व्यक्तीचा बुद्ध्यांक वेगवेगळा असतो. वेगवेगळ्या व्यक्तीचा बुद्ध्यांक वेगवेगळा असतो. ज्यांनी 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन स्थापित झालेले हे शरीर, त्यांच्या एवढा पुण्यवान महापुरुष कुणीच नसतो. ज्यांना सम्यक संबुद्ध म्हणतो ते 30ही पारमिता आपल्या पूर्ण करून ही 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन त्यांच्या शरीरावर उमटतात. ही कोरी कल्पना नाही, हे तथ्य आहे. बाबासाहेबांना हे समजलं. त्यामुळं सिद्धार्थ गौतमासारखा प्राणी बुद्धत्व प्राप्त करणारा जो महापुरुष म्हणतोय आपण, पाऊस सुरू झालाय का? तुम्ही जे आहात ना, तुम्ही समोर समोर या. काही लोकांनी थोडस एकमेकाला द्या. तुम्ही थोडस चिटकून बसा, म्हणजे त्यांना पण आतमध्ये घेता येईल. थोडस समोर समोर सरका. आणि मदत मध्ये 2 रांगा असतील, तिथे 3 रांगा करा. फक्त उपासकेने एक काम करायचं, स्टेजवर येऊन नाही बसायचं. या हे रिकाम्या जागा येतं, या हे भरून काढा. बस या रिकाम्या जागा भरून काढायचं. हो. बुद्ध धम्म म्हणजे क्रांती, ब्राह्मणवाद म्हणजे प्रतिक्रांती. बुद्ध धम्मानच माणसाची जडणघडण होऊ शकते. तुम्ही आम्ही सगळेच, ते हिंदू असोत की बौद्ध असोत की जैन असोत की शीख असोत की यहुदी असोत की ईसाई असोत की मुस्लिम असोत, ब्राह्मण की ब्राह्मणेतर, काळे गोरे या देशातले की त्या देशातले, या वंशाचे की त्या वंशाचे असू दे, तुम्ही आम्ही सगळीच माणसं रागरंजित, द्वेष दूषित आणि मोहमुडीत होऊन काया वाचानं मनाने काम करत असतो. आपण आपल्या मनाच्या पाठीमागे जाऊन कर्म करतो. म्हणून जगात 2 व्यक्ती एक नाही आहेत. एका काळजाची देठ असली तरी तुम्ही नवरा बायको तरी एक आहात का? नाही. 2 व्यक्ती जगात एक नाही. आणि एक तुटलेली मन जोडण्यासाठीच जगात एकच औषध आहे. ते औषध म्हणजे भगवान बुद्धांचा सद्धम्म होय. केवळ भगवान बुद्धांच्या सद्धम्मानीच हे जग जोडलं जाऊ शकतं. दुसरं जगात कुठलंच औषध नाही. या निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 35 वर्ष लागली. 35. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा डॉक्टर जगात कुठलाच डॉक्टर झाला नाही. त्यामुळे त्याला बोधिसत्व असं म्हटलं जातं. तुम्ही हिंदू असा की बौद्ध असा की जैन असा की शीख असा की यहुदी असा की ईसाई असा की मुस्लिम असा की ब्राह्मण असता की ब्राह्मणेतर कोणी असा, बाबासाहेबांच्या डिस्पेन्सरी मध्ये दवाखान्यात तुम्हाला जावंच लागेल. मजबुरी का नाम महात्मा गांधी असं म्हणतात की नाही. केवळ गांधीत मजबूर झाले नाही, साऱ्या जगालाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजबूर करून टाकलंय. मानव समाजाचं कल्याण केवळ आणि केवळ बुद्ध धम्मानीच होणार आहे. बुद्ध धम्म म्हणजे क्रांती. बुद्ध धम्म, बुद्धाचं नेत्र, बुद्ध चक्षु आहेत ना, बुद्धाचे डोळे, बुद्धाची विचार करण्याची शक्ती ही भूतकाळातली, वर्तमान काळातली आणि भविष्य काळातली, ज्याला सबंयू असं म्हटलं जातं, सर्वत्र जाणणारे, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ या तीनही कालखंडातली परिपूर्ण जाणकारी असणारे त्यांना सम्यक संबुद्ध असं म्हटलं जातं. संपूर्ण ज्ञानी असा एकही विषय नाही की ज्या विषयाचं ज्ञान त्यांना नसेल. परिपूर्णं परिशुद्धं, भगवंताचं हे बोधी मिथ्या नाही आहे, तर ते सम्यक आहे. म्हणून संबोधी ज्ञान, हे संबोधी ज्ञान स्वतःमध्ये एवढे परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे.
एवढं जगात कुठलं ज्ञान नाही आहे, म्हणून ही ज्ञानाची गंगा त्रिपिटकातनं वाहते. सुत्त पिटकातले 21,000 धम्मस्कंद, विनय पिटकातले 21,000 धम्मस्कंद आणि अभिधम्म पिटकातली 42,000 धम्मस्कंद, एकूण 84,000 धम्मस्कंदांमध्ये हा संबोधी ज्ञानाचा साठा भरलेला आहे. आणि साऱ्या जगातले जेवढे जेवढे धर्मग्रंथ आहेत ना, ते यहुदी असोत, मुस्लिम असोत, ख्रिश्चन असोत, मुस्लिम असोत, हिंदू असोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेरा मारलाय की नाही की धम्मपद, या धम्मपदातले हे भगवान बुद्धाचे संबोधीचं ज्ञान हेच त्या भगवद्गीतेमध्ये भरलेलं आहे. भगवद्गीता हे दुसरं तिसरं काहीही नसून ही धम्मपदाची नक्कल आहे असं बाबासाहेबांनी दिशानिर्देश केलाय. त्यामुळे ज्ञानाची गंगा आहे ना, ही त्रिपिटकातनं वाहत आहे. सगळ्या संप्रदायांमध्ये ज्ञानाच्या ज्या गोष्टी आहेत ना, ते त्रिपिटकामधून वाहत 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 गेल्या. आयुर्विद्या यशोबलम, हे मनुस्मृतीतली हे रुचा आहे बरं. आयुर्विद्या यशोबलम. आम्ही काय म्हणतो भिक्षू आशीर्वाद देताना, आयु वन्नो सुखम बलम. ही धम्मपदातली 107वी गाथा आहे. ही मनुस्मृतीमध्ये देखील ही रुचा तशीच्या तशी भाषांतर करून नेलेली. त्यामुळे ज्ञानाच्या गोष्टी या बुद्धाशिवाय दुसऱ्याला नाही कळत. म्हणून त्यांना भगवान असं म्हटलं जातं. विशेषण भगवान हा पाली शब्द आहे. पाली ही सगळ्या भाषेची जननी आहे बरं, संस्कृत नाही. शेंडीवाल्यांच्या हातात सत्ता गेली ना, त्याच्यामुळे सगळ्या भाषेची जननी संस्कृत आहे असं म्हणून सांगायला लागले. उलटा चोर कुतवाल को डाटे. सगळ्या भाषेची जननी संस्कृत नाही, ही पाली आहे, पाली. याचा मोठा पुरावा मोहेंजोदडो आणि हरप्पा यामध्ये जे काही अवशेष मिळाले, जे टिले म्हणतात ना, कोणागमन, ककुसंद, काश्यप बुद्धांचे टिले आहेत. 7 बाई 12च्या कुट्या मिळालेल्या आहेत. विहिरी भिक्षूंच्या मिळालेल्या आहेत. 7 बाय बुद्धाच्या वितेनं 12 वित्ता लांब आणि 7 वित्ता रुंद. बुद्धांच्या भिक्षूंच्या कुटीचं प्रमाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांचा अधिकार अभिलेख बाद करून 7 बाय 12चा खसरा जोडलाय संविधानामध्ये. 7 बाय 12 हे भिक्षूच्या कुटीचं प्रमाण आहे, जमीन मोजण्याचं प्रमाण आहे जगात. त्यामुळं बुद्ध धम्म संघ हे असे रत्न आहेत, ज्या रत्नांच्या आधारावर, ही बोधीच्या आधारावर श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी वा अर्हत्व प्राप्त करून माणूस घडवला जातो. जेव्हा व्यक्ती अर्हत्व प्राप्त करताना ही परिपूर्णता आहे, ही परिशुद्धता आहे. तुम्ही आम्ही जरी मनुष्य म्हणून जन्माला आलेलो असलो तरी आम्हाला एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी, माणसाला शोभेल अशी वर्तणूक राहत नाही. तेरी मेरीवर उचलतो. आपण आपल्या स्वभावाचे गुलाम आहोत. म्हणून ना एका घरात शांती, सुख आणि समाधान नाही. तू तू मै तू तू मै भांडी कुंडी वाजत असतात. तुम्हाला काही बक्षीस मिळतं का? पहा ना कसे झगडे सुरू आहेत. महाबोधी महाविहाराचे झगडे सुरू आहेत. महाबोधी म्हणजे समजलं, महान बोधी. हे बोधी कायम महान असते. महापुरुषच केवळ हे महाबोधी ज्ञानाचा आविष्कार करतात. त्यामुळे त्यांच्या संशोधनाला महाबोधी ही महत्तम बोधी, महान बोधी. बुद्ध धम्मंच संघं सुगत तनुभवा धातवो धातु गब्बे लंकाय जम्बुदीपे तिदस पुरवरे नाग लोकेच धूपे सब्बे बुद्धस्य बिंबे सकल दस दिसे केस लोमादि धातु वंदे सब्बे पी बुद्धं दस बल तनुजं बोधि चेतियं नमामि
वंदामी शेती सब्बं सब्ब ठाणेचू पतिष्ठितं शारीरिक धातू महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा. हे सगळे बुद्धाचे रूप आहेत असं चैत्य वंदनेमध्ये म्हणतो आपण. भगवान बुद्धांच्या महापरिनिब्बाणानंतर जे मोठे मोठे 8 महास्तूप उभे केले त्यापैकी देवता लोकांमधून तर आले नाहीत. चतुर्महाराजिक देवतांमध्ये महास्तूप आहेत, तावंतिसा देवता लोकांमध्ये महान पुरुष आहेत, तुषिता देवता लोकांमध्ये महास्तूप आहेत, निम्मानरती देवतांमध्ये, परनिमित्त वसवती देवतांमध्ये, महाधम्म राजिका देवतांपासून अकनिष्ठका देवतांकडे त्या देवतांकडे देखील महास्तूप आहेत. आपल्याला नाही पाहता येत. जेव्हा तुम्ही तिथे जन्म घ्याल तेव्हा तुम्हाला पाहता येतील. सम्राट अशोकाने केवळ 6 मोठे महास्तूप उघडले, त्यातल्या धातू गोळा केल्या आणि 84,000 धम्मस्कंदांच्या आधारावर 84,000 महाविहार उत्पन्न केले. जे सेंट्रल महाविहार आहे, बरं झालं अनागारिक धम्मपाल जे आले, पाहिलं त्यांनी पहिल्यांदा प्रथमतः ज्या वेळेला इंग्रज अधिकारी कर्नल आहे अलेक्झांडर कनिंगम, त्याच्या डायरीमध्ये वाचा म्हणजे आपल्याला मिळेल. तो एंट्री करतायत. आता ते हे शेंडीवाले तिथे 5 पांडव आहेत असं सांगतात ना आपल्याला. 5 पांडव नाही, हे 5 बुद्ध आहेत. या भद्र म्हणजे सुंदर, याला सगळ्या बुद्धांनी भद्रकल्प, महाभद्रकल्प असं नाव दिलं. या महाभद्रकल्पात 5 सम्यक संबुद्ध होणार. जे मोहेंजोदडो आणि हरप्पा मधले जे सगळे दाखले मिळाले ते सगळे या 3 बुद्धांचे आहेत. कोणागमन, ककुसंद, काश्यप. सिद्धार्थ गौतम हे 4थे. आता जिथे जिथे तुम्ही खोदा तिथे सिद्धार्थ गौतमाचे सगळे पुरावे मिळतील, स्तूप मिळतील. बाबरी मस्जिद ती बाबरी महाविहार होत. जे खोदाई काम झालं तिथे बुद्धाच्याच मूर्त्या मिळाल्या, आपल्या विहाराच्याच अवशेष मिळाले. पण आमच्या मोहन मामाजी भागवत नाही का, त्यांनी कोरोनाच्या कालखंडामध्ये अफरातफरी केल्या आणि हा आमचा चंद्रचूड होता सरन्यायाधीश, त्याच्या अस्थी सगळं बारकावे करून तू आता कायदेशीर दे भाऊ आमच्या हातात. आस्थेच्या नावाखाली, आस्था म्हणजे खोटारडी, आस्थेच्या नावाखाली चंद्रचूडनी सगळं कागदपत्र तयार केले आणि आमची तर केसच पटलावर घेतली नाही. बुद्धांची घेतली काय, बुद्धिस्ट लोकांची केस पटलावर घेतली नाही. आणि आस्थेच्या आधारावर राम मंदिराच्या बाजूने निर्णय दिला. ती रामलला मिळाली, तीही त्यांनी चोरी करून आणली होती. समजलं, ती रामलला ठेवली होती ना, ती चोरी. पुरातत्व खात्याच म्हणणं आहे ती तिथली रामलीला नाही आहे म्हणून. जाणून बुजून ती इल्लीगल, बेकायदेशीर बाबरी मस्जिद मधून तोडली. ती या शेंडीवाल्यांनी तोडली की नाही. तर आता जे राम मंदिर बांधलं पण कोरोनाच्या काळात, आता ते राम मंदिरच नाही बरं, तिथे हे शीतावरून भाताची परीक्षा होते. अख्खे जे पुरातत्व वेत्ते त्यांना माहिती आहे, त्यांना पक्क माहिती आहे की हे बावरी महाविहार आहे. बावरी नावाचा एक जो राजमंत्री होता, पुरोहित म्हणजे मंत्री, राजपुरोहित, पुरोहित या शब्दाचा अर्थ मंत्री होतो. तर पुरोहित आडनाव बामणाकडे शिल्लक आहे, त्याच्यामुळे वाटत नाही एका तरी दिसतं का आपलं आडनाव पुरोहित म्हणून. पुरोहित म्हणजे मंत्री, राजदरबारी तो मंत्री होता. म्हातारपणात तो अर्हत झाला. आमची ही भगवान बुद्धांची महाउपासिका विशाखा, तिनं आपल्या मेंढक आजोबा त्यांच्या श्रेष्ठीसाठी जे महास्तूप बांधलंय तिथे भगवान बुद्धांच्या धातू प्रतिष्ठित करून त्या विहाराला भदंत बावरी महाविहार असं, बुद्ध विहार असं नाव होतं बरं का, बावरी महाविहार. त्यामुळं हे असली काम आहे ना ते नकलीकडे गेलंय. राम मंदिर झालं, तिथे 20 ते 10 अवतार बसवले. एक बुद्धाची एवढी मूर्ती पण आहे तिथे. आमचे काय भिक्षू गेले होते तिथे राम मंदिरच्या उद्घाटनाला, तुम्ही त्यांची तर फजिती केली दिसते. असो, पण या देशात
कायदा नावाची वस्तू राहिलेली नाही. ही घटना कितीही चांगली असली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रोष काय बघा. कार्ल मार्क्सने जी चूक केली ती चूक कोणालाच नाही भरून काढता आली. कार्ल मार्क्स म्हणतो ही सगळी माणसं भौतिक प्राणी आहेत. अरे पण त्या भौतिक प्राण्यांमध्ये एक मन आहे ना, मन, आणि मन दूषित आहे. सगळ्या गोष्टीचं केंद्र मन आहे. चित्त, चैतसिक रूप आणि निर्वाण या गोष्टींचा उलगडा भगवान बुद्धांनी केलाय. आणि भगवान बुद्ध म्हणतात की माणसाला असं केवळ दिसतंय म्हणून त्याला भौतिक प्राणी नाही म्हणायचं, त्याच्याकडे मन आहे. आणि ही चित्त विशुद्धी, ही जिला दिक्ती विशुद्धी म्हणतात, सगळ्या प्रकारचा भ्रम आणि भ्रांती दूर करणं. क्रांती हा शब्द ऐकायला बरा वाटतो. परिवर्तन, आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाला क्रांती असं सहजासहजी म्हटलं जातं. पण डॉक्टर बाबासाहेब काय म्हणतात, क्रांती कशाला म्हणतात? बुद्ध धम्म म्हणजे क्रांती. हे केवळ बाबासाहेबांच्या चित्तात उमटलं, दुसऱ्या व्यक्तीच्या उमटलंच नाही. बुद्ध धम्माचं हे बोधी ज्ञान, संबोधी ज्ञानच माणसाच्या मनाला आमूलाग्र बदलतं. ज्या व्यक्तीने आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे तो माणूस म्हणून घडवणूक त्याची झालेली आहे. ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी वर्तणूक करताना आपली हानी होणार नाही, इतरांची हानी होणार नाही, अशीच कर्म करेल. पाप कर्म त्या व्यक्तीला शिवच शकणार नाहीत. तुम्ही कितीही काही कोणी कराल तरी, प्रेरित कराल तरी, हा माणूस घडवण्याचं हे रसायन, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळलं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना ध्येय एका देशाचं संविधान नाही आहे बरं का. हे जिथे जिथे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक उलथापालथी होतील त्या त्या देशातल्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बघावंच लागेल. बाबासाहेबांनी साऱ्या जगालाच मजबूर करून टाकलंय. मध्ये मी काठमांडूला होतो. कॉम्रेड प्रधान माओवादी पार्टी तिथे सत्तेवर आली. माओवादी पार्टी, मी दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, कॉन्स्टिट्यूशन आणि दी स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ त्यांना दिलाय. माझा फोटो असेल बा ते का त्या रांगेमध्ये ज्यावेळेला अर्पण करताना, जेव्हा राजाभिषेक होता कॉम्रेड प्रधानचा, त्यावेळेला मार्क्सची धारणा अशी, ते सत्तेवर आले तर साऱ्या जमिनी आणि सारे कारखाने सत्तेच्या अधीन करतात. दी डिक्टेटरशिप आपलं तरी सर्वहाराची हुकुमशाही म्हणून. अजूनही नाही बा, नेपाळच्या राज्यकर्त्यांनी अजूनही तिथल्या जमिनी आणि सगळे कारखाने अजूनही राज्याच्या मालकीचे केले नाही. कसले रे तुम्ही क्रांतिकारी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, प्रियम्बल मध्ये जो चारही मूल्यांचं हे महत्व समजावून सांगितलंय संविधान समितीमध्ये, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही चार महत्वाची मूल्य आहेत. तुटलेली माणसं जोडायचं कसं? 26 जानेवारी 1950 ला या देशाचं संविधान लागू झालं, त्याचा अंमल सुरू झाली. एक व्यक्ती ती झुकी झोपडीत राहणारी असो की जंगला पहाडात राहणारी असू दे, एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य. आता राजा राणीच्या पोटातनं निर्माण नाही होणार, मतपेटीतनं राजा निर्माण होईल. वन वोट, वन व्हॅल्यू. हा राजा आता मतपत्रिकेतनं निर्माण होणार आहे. 26 जानेवारी 1950 ला या देशाचं संविधान लागू झालं. राजकीय लोकशाहीचा अंमल सुरू झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन करून भगवान बुद्धांचं जनतंत्र लोकशाही या देशाला प्रदान केली. ही राजकीय लोकशाही जोपर्यंत सामाजिक लोकशाहीमध्ये परावर्तित होत नाही, आर्थिक लोकशाहीमध्ये परावर्तित होत नाही, सांस्कृतिक लोकशाहीमध्ये परावर्तित होत नाही, तोपर्यंत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याचा रस आहे ना येणाऱ्या पिढीला मिळणार नाही, चाखायला मिळणार नाही. बाबासाहेबांची रिपब्लिकन पार्टी त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन विसर्जित करून 30 सप्टेंबर 1956 ला घोषणा केली. 5 डिसेंबरला मरण्याच्या अगोदर प्र.के. अत्र्यांना आणि
यशवंत जोशांना पत्र पाठवले की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संघटनेची मी घोषणा केलेली आहे, काँग्रेस या देशात रक्ताचा एकही थेंब न सांडता न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर ही समतामूलक जीवन पद्धती स्थापित करू शकणार नाही. वेगळ्या चरित्रांची पार्टी आहे ती. त्यामुळे रिपब्लिकन पार्टीचा जाहीरनामा जगातल्या साऱ्या पार्ट्यांचा जाहीरनामा पहा. बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी घेऊन आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे हत्यार त्यांच्या हातात पाहिजे होतं. जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे ना, त्याची घटना जगातल्या कुठल्याच तोड करत नाही, कुठल्याच राजकीय पक्षाच्या घटना तोड करत नाही. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याची प्रतिष्ठापना करण्यासाठीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जन्म आहे. समतामूलक समाज निर्मितीचे हे मोठं वैभव साकारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली. 3 ऑक्टोबर 1957 ला बाबासाहेबांच्या अनुयायांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय संघटनेला जन्म दिला. आता तर 3, 13, 9, 18 वाजवून टाकले, तुम्ही वाजवून टाकले, बाबासाहेबांनी नाही. बाबासाहेबांच्या ऋणातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल ना, तर तुम्हाला या संघटनेचे विसर्जित करण्याचा अधिकार दिला कोण होता? बाबासाहेबांनी दिलाय का? नव्या जोमानी, नव्या दोमानी, नव्या जोमानी, नव्या दवानी महाबोधी महाविहार मुक्तीचं आंदोलन सुरू आहे. आणि हे आंदोलन रस्त्यावर आणि कोर्टातही सुरू आहे. 134 वर्षापासून इंग्रजांच्या कालखंडामध्ये पंडित राहुल सांकृत्यायन, भिक्षू संघ मंडळी पंडित राहुल सांकृत्यायन गांधीजींना म्हणाले, गांधीजी हे महाविहार आमच्या कब्जात द्या ना, पहिल्यांदा स्वातंत्र्याचा लढा लढू मग तुम्हाला देऊ. ते हिलवतच राहिले बरं का, अजून काय दिलं नाही त्यांनी. मध्यंतरी आमचे सुरई ससाई महाराजजी आले आणि सुरई ससाई महाराजजी आले आणि त्यांनी लढाई सुरू केली. सारे लोक आपण पाठीशी गेलो, पण कसं पाणी मुरलं काहीच समजलं नाही. लालीपाप तर नाहीच मिळाला, पण लाल दिव्याची गाडी मिळाली आणि फसले, सुरई ससाई फसले. समझौता झाला, तुम्हाला लाल दिव्याच्या गाडीवर हपापून जाऊ नका. लाल दिव्याच्या गाडीवर हपापून आपली लढाई आपण संपवून टाकली. आताही सुरू आहे ना आंदोलन. लामा तिकडून मशाल घेऊन यात्रा निघाले, मशाल यात्रा घेऊन निघाले. इकडे हे विनाचार्य ही यात्रा घेऊन निघाले. या यात्रेचा सूर बाबासाहेबांनी कुठे मुळावर आघात केला. हे महाबोधी महाविहार मुक्तीचं आंदोलन एवढं साधं सोपं नाही आहे. आमच्या सुलेखाबाई कुंभारेंना वाटलं मी केस नव्यानं टाकीन आणि जिंकून लावेन, माझं नाव चांगलं तर कुणाचंही नाव होऊ द्या, पण झालं पाहिजे की नाही. आर्ग्युमेंट किती चांगलं केलं बरं. तेवढं आर्ग्युमेंट छान केलं, पण शेवटी न्याय देणं हे न्यायाधीशांच्या हाती. न्यायाधीश काय म्हणाले, हे तुमचं म्हणणं आम्हाला ऐकूनच घ्यायचं नाही, पहा रिजेक्ट केली केस, जा पाटण्याच्या हायकोर्टात जा म्हणे. अरे अरे किती कठीण काम आहे. सुलेखाबाईशी बोललो, माझ्या नावाने पुन्हा एक केस टाकू बरं, तू ये ती लेह लडाख म्हणून तिकडे पावसात पुरात अडकून आहे. पुन्हा केस आम्ही टाकणार आहोत, तुम्ही टाका. आता मोठा हौसला वाढला. भूषण गवई आमचे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश झाले. आमची 2-4 इंच छाती फुगली. तरीही मात्र अनुसूचित जाती जमाती क्रिमिलियर तो आकडा, ते बिल त्यांनीच तयार केलं बरं. जे अनुसूचित जाती जमातीचे, जसं ओबीसीला आरक्षणामध्ये या 27% जे आरक्षण दिलं गेलं, त्यामध्ये 8 लाख ज्यांचं उत्पन्न असेल त्याला याची सवलत मिळणार नाही. भूषण गवईंनी त्यामध्ये ज्या अनुसूचित जाती जमातीवाल्यांचं 5 लाख
जर उत्पन्न असेल तर त्यालाही ते आरक्षण लाभ होणार नाही. म्हणजे हा क्रायटेरिया काय आहे? 10% आरक्षणाची कोणी मागणी केली काय? शेंडीवाडे एवढे चलाक आहेत, त्यांनी त्यांचं आरक्षण माहिती आहे. हे खरं आहे की यामध्ये या अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणामध्ये संख्या आपल्याच लोकांची जास्तीत जास्त, महार लोक पूर्वीचे त्यांची जास्त आहेत. आचार्यातील डॉक्टरेट मिळवणारे बामणांचा नंबर कापून टाकला, त्याच्यामुळे त्यांची झोपायला लागली. म्हणजे पीएचडी मिळवण्यासाठी काय काय हे घुसपेट करावी लागते. तर पीएचडी मिळवणाऱ्यांचा आकडा जगात 1 नंबरवर आहोत बरं आपण, त्यामुळे ते सलत आहे. इथे काय काय लाचलुचपत द्यावी लागली. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मनोज जरांगे पाटील लक्षात ठेवा, तुम्ही मुंबईला गेलात ना रस्त्यावर झाला समजवता, अरे मराठे, कुणबी, तेली, कोळी, माळी, सुतार, लोहार सगळे मराठीच आहेत ना. महार मराठे सगळे मराठी भाषा बोलणारे मराठे. शरद पवारांच्या, अजित पवारांच्या जात पत्रावर कुणबीच लिहायला, कुणबी मराठात लिहिला. ते तुम्ही कुणबी मराठी असा, देशमुख मराठी असा की लेवा मराठी असा, अरे पण मराठी राहत ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1954 ला देहू रोडला भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना ते बोलले, या देशात 2000 लेणे आणि या 2000 लेण्यांपैकी एकट्या महाराष्ट्रात 1700 पेक्षा जास्त लेणे आहेत. याचा अर्थ काय? कुणबी, तेली, कोळी, माळी, सुतार, लोहार, चांभार सगळ्या ब्राह्मणेतर, आदिवासी, भटका, विमुक्त समाज, अस्पृश्य समाज आणि धर्मांतरित झालेले मुस्लिम असू देत की ख्रिश्चन, हे सगळे नाग लोक होते प्राचीन काळातले. आणि प्राचीन काळातले नाग लोक हे बुद्धिस्ट होते. मनोज जरांगे पाटील लक्षात ठेवा, तुम्ही मुंबईला गेला, मुंबई बंद पाडली. आता गावागावात तुम्हाला आश्वासन दिलं, नोंद करायचं फक्त कुणबी म्हणून. झालं का? आंदोलन तुम्ही मागे घेतलं. जातीय जनगणना देखील करण्याची घोषणा केली होती देवेंद्र फडणवीसनी. आम्ही पण जातीय जनगणना करू. कुठे गेली? शेतकऱ्यांना लालीपॉप दिला, लालीपॉप दिलाय की नाही? हे तुमचं कर्जमुक्त करू बा म्हटलं होतं. हे सगळे शेतकरी बांधव आता कुठे गेले? आता रस्त्यावर उतरायचे नाही का? देवेंद्र आमचा साळा आहे ना सत्तेवर बसला इल्लीगली. निवडणूक हॅक करून, निवडणूक लादून सायंकाळचे 6 वाजल्यापासून 76 लाख मत आकाशात टपकले. काय उत्तर नाहीये निवडणूक आयोगाजवळ. फर्जी डिग्रीवाला माणूस आहे ना तो, फर्जी चौकीदार आहे तो. फर्जी चौकीदार आहे ना, त्यांची जे क्लासमेट प्रोफेसर आहे, लॉ करणारी आहे, मला पक्क माहिती आहे म्हणे आमचे सर्टिफिकेट त्याला कम्प्युटर आलंच नव्हतं, तर आता लेखी असं सर्टिफिकेट होतं. याला कसं काय भेटलं म्हणजे दिल्ली युनिव्हर्सिटीतलं. आता केवढी फेक, मला पक्क माहिती आहे म्हणे फेक डिग्री आहे म्हणून. त्याच्याविषयीचे काहीच बोंब. हायकोर्टाने सांगितलं डिग्री विषयी काय प्रश्न विचारू नका, तुम्ही जर प्रश्न विचारला तर तुम्ही देशद्रोही ठराल. आली आपण. ही आमची बंगालची एक खासदार, ती एवढी उधळबाई करते संसदेमध्ये त्याची, अरे मजा येते तिथे, एवढी उधळबाई. हमने मोदी जी मिला तो देश, मोदी जी बोले, मोदी जी की जय बोले तो देश प्रेमी हो गया, और मोदी जी के विषय में कुछ बोले तो वो देशद्रोही हो गया. असं म्हणून देवेंद्र फडणवीसांना पुन्हा जन सुरक्षा विधेयकात कायदा विधानसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये पारित केलाय. काय? जो कोणी मोर्चेबाजी करेल, कोणाच्यासाठी माहित आहे का?
हे रान आहे ना जिकडला, हा गडचिरोलीचा जेवढा परिसर आहे जंगलातला, हा अडाणीच्या घशात टाकलाय, अडाणीच्या घशात टाकलाय. त्यामुळं आडात तिकडे नक्षलवाद्यांचे आंदोलन सुरू असतात, आंदोलन सुरू असतात. त्यामुळं तिकडे मोठं आंदोलन उभं होऊ नये. तिथे जाऊन तुम्ही कोणी आंदोलन कराल ना, तरी तुम्हाला अर्बन नक्सल हा दावा आहे म्हणून 2 वर्ष तुमची जमानतच देणार नाही. आनंद तेलतुंबड्यांचं कसं झालं माहिती आहे ना, बाळासाहेबांचा बहीण जाऊन काय कलम आहे, जाणीवपूर्वक जिथे सावंत असो की कोळशे पाटील असो त्यांची नावं आहेत बरं. एल्गार परिषदेची, एल्गार परिषदेमध्ये काय बोलला तरी काय हा गडी काहीच नाही हो. उलटा चोर कुतवाल कोण हटते एवढं माहिती आहे. तो एक गोटे असो की आमचा हा मनोहर कुलकर्णी असो, हा संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी, तो मनोहर कुलकर्णी अर्थ आहे मराठा दिसायला पाहिजे म्हणून संभाजी भिडे वरून केलं, नाव चोरून टाकलंय. हे एवढे चोर आहेत शेंडीवाले, त्यांनी भगवान हा शब्द देखील चोरून टाकला. भगवान भक्त राघव भक्त दोष भक्त मोह इति भगवा भवा सवा उच्चती इति भगवा. भगवान हा मूळ पाली शब्द आहे. भगवान या शब्दाचा अर्थ ईश्वर परमेश्वर गॉड असा कधीच होत नाही. भक्त राघव भक्त दोषो भक्त मोह इति भगवा भवा सवा उच्चती इति भगवा. ज्यांनी राग द्वेष मोहाच्या साऱ्या कड्या भग्न भग्न केलेल्या आहेत त्यांना भगवान असं म्हटलं जातं. केवळ बुद्धत्व प्राप्त करणाऱ्या महापुरुषांनाच केवळ भगवान हे विशेषण लावलं जातं, दुसरं नाही. पण आपले शिक्षित लोकांनी हे काय वाचलेलं नसतं ना, त्यांच्या डिक्शनऱ्या त्यांचे शब्दकोश वाचलेले असतो. म्हणून सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणूनच आम्ही मोकळे होतो. गौतम बुद्ध भगवान गौतम बुद्ध म्हणायला आपली जीभ वळत नाही. काय कराल, आपली बुद्धी चालवा जरा. जे जे सण आहेत ना ते सगळे आपलेच आहेत, पण सगळ्या सणांचं विकृतीकरण झालं. हे कोणाला कळलं, बाबासाहेबांना कळलं पहिल्यांदा. मौर्य राजा शेवटचा बृहद्रथ, हे 10 राजे आणि 10वा राजा हरला, आणि त्यांनी म्हणून त्या विजयादशमीचं नाव त्यांनी दशहरा करून विकृती करून टाकले. दशहरा, 10वा राजा हरला. आम्हाला राम रावणाची कहाणी आमच्या माथाड्यात मारली जाते. रावण म्हणजे लंकेचा, मी लंकेला जाऊन आलो, सारी लंका धुंडाळून आलो, रावणाचा आता पता नाही. ही रावणाची लंका म्हणजे ही पाटणा नगरी आहे, जुनी पाटलीपुत्र. जे गांधी मैदान दिसत ना तेच अशोक वन आहे, तेच अशोक वन आहे प्राचीन काळातलं. हा 10वा राजा हरला. 2च वर्ष बृहद्रथांनी राज्य केलं. पुष्यमित्र शुंग हा ब्राह्मण पण सैन्यामध्ये दाखल झाला, विश्वास संपादन केलं, आणि ज्या दिवशी सम्राट अशोकाची धम्म दीक्षा झाली तो धम्म विजय दिवस, धम्म विजय दिवस. त्या दिवशीच मात्र पुष्यमित्र शुंगांनी शस्त्र हिसकावून टाकली आणि शस्त्राची पूजा केली. म्हणून ते विजयादशमीच्या दिवशी हे काळ्या टोपीवाले आमचे मोहन मामा तिथे शस्त्रांची पूजा करतायत. तिथे AK-47 दिसली ना तरी बाळासाहेब आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केला, त्यांच्याकडे आल्या कशा, त्यांच्यावर केस लावा. सरकार लावायला तयार नाही, त्यांचं असल्यावर काय करतील. हातात त्यांच्या सत्ता आहे, त्यामुळे हे इलिगली चालत आहे. ज्या पुष्यमित्र शुंगांनी बृहद्रथाची आमचा हा शेवटचा मौर्य राजा त्याची कप्तानं हत्या केली, पहिल्यांदा ज्या दिवशी पकडलं तो धम्म विजय दिवस, ज्या दिवशी प्रवची, ज्या दिवशी दीक्षा झाली होती सम्राट अशोकाची, तो धम्म दीक्षा हा धम्म विजय दिवस म्हणून नावाजला गेला होता, विजयादशमी. त्या दिवशी पकडलं, तब्बल 15 दिवस नजर बंद करून ठेवलंय बृहद्रथांना. आणि 15 दिवसानंतर ज्या दिवशी दिवे लावून महास्तूपाची 84,000 महास्तूपाची तेलपज्योतंग, तेलाचे दिवे लावून पूजा केली गेली, तो दिवस दीपदानोत्सव होता. त्याला दिवाळी म्हणतात. तुम्ही गोदन बिदन करता की नाही, केलं की नाही करता. जे जे लोक अरहंतांनी दिशा निर्देश केल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी बुद्ध आले
त्या ठिकाणी 84,000 धम्मस्कंदाच्या आधारावर 84,000 महाविहारांची निर्मिती केली गेली. 84,000 महाविहार, 84,000 स्तंभ निर्माण केले गेले. 84,000 स्तंभावर 84,000 गाथा जे आहेत ना, हे सगळे जे लिहिले गेले, शिलालेख लिहिले गेले, अभिलेख लिहिले गेले 84,000. हे सम्राट अशोकाच्या कालखंडात. अलेक्झांडर कनिंगहम ज्यावेळेला एंट्री करतात महाबोधी महाविहाराच्या, आणि तिथे 5 बुद्धाच्या मूर्ती ते वर्णन करतात. तिथल्या एक म्यानमारचे एक भिक्षू होते, त्यांच्या संकेतावरून ते अभिधम्मामधले परिपक्व हे 5 सम्यक संबुद्ध होत. कोनागमन, ककुसंद, काश्यप, सिद्धार्थ गौतम चौथे आणि 5वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे महाबोधी महाविहारात. आता तिथे नागाबोधी वृक्ष वाढेल जेव्हा बाबासाहेब आंबेडकर बुद्ध होतील ना, त्यांचं नाव शेवटच्या जीवनातलं अजित कुमार असेल. अजित. ते महाबोधी त्या ठिकाणी बुद्धत्व प्राप्त करतील. हे 5 बुद्धांच्या मूर्त्या. शेंडीवाले काय सांगतात? 5 पांडव आहेत म्हणतात. या वर्षीचा एवढा तमाशा केला त्यांनी, जाणून बुजून तमाशा केला. आपले सगळे लोक महाविहार मुक्तीच्या आंदोलनात एकत्र येणार होते. त्यांनी जाणून बुजून सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार बिहारा मिळून ज्यात राज्यपाल तो आरिफ मोहम्मद खान, त्याच्या वतीनं ब्राह्मण बोलावून जिथे जो स्तूप होता, स्तूप तो काळा, त्या ठिकाणी त्याला लीन पिंड समजून संस्कृत जी पूजा केली गेली ब्राह्मणांना बोलवून. हे सगळं काळं नाटक तिथे त्या श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या. हे शिव मंदिर आहे असं बोललं गेलं. एवढंच नव्हे तर त्यांनी बोधगयेचं नाव आता बदलून टाकलं, नामांतर झालं. गयाजी राहिला आता फक्त. गयाजी, गंगाजी, यमुनाजी, त्यांचं नाव पण बदलून टाकलं. बुद्धाचं सारच त्यांना नामशेष करायचं आहे. 1949 मध्ये BTMCचा जो कायदा झाला त्यामध्ये 4 भिक्षू आणि 4 हिंदू, आणि जो कलेक्टर असेल तो पण हिंदू असेल, तो अध्यक्ष असेल. पण तिथला जो भट ब्राह्मण आहे ना, तो चालक, त्याला तर कोणीच बदलणार नाही. आता जे 4 भिक्षू त्या महाविहारामध्ये आहेत ना, ते आपले नाही आहेत. ते फक्त दिसतात चिवरधारी, ते त्यांचीच माणसं आहेत. एकूण हा सगळा गल्ला, एकूण या साईबाबाच्या मंदिरापेक्षा सगळ्यात जास्त उत्पन्न महाबोधी महाविहाराचं आहे. महाबोधी महाविहाराचं सगळ्यात जास्त जगात उत्पन्न कुठे असेल तर महाबोधी महाविहाराचं आहे. आणि त्यांच्या कब्जात आहे आणि ते देऊ इच्छित नाही. आता काय म्हणतात माहिती आहे? भगवान बुद्ध विष्णूचा अवतार नाहीये, तुम्ही सिद्ध करा म्हणताय. भगवान बुद्ध विष्णूचा अवतार नाही हे तुम्ही सिद्ध करा म्हणताय. आता तुम्ही सिद्ध करा, तुम्ही करालही तरी न्याय देणं त्यांच्या हातात आहे. आता माहिती आहे, माझ्यासारखा जर सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश असता मी वाट पाहिली नसती. मी स्वतः संज्ञान घेतलं असतं, ती केस आपल्या हातात घेतली असती आणि 15 दिवसात वाट लावली असती, देऊन टाकलं असतं. पण भूषण गवई आता आहेत. आमची खूप अपेक्षा आहे. एक बुद्धिस्ट माणूस सरन्यायाधीश झालाय आणि हा निर्णय घेईल, आम्ही वाट पाहतो. मागची जी 29 तारीख होती ना, असेच म्हणत होते तुम्ही सगळे लोक तिथे जाऊन, दिल्लीत जाऊन त्या कोर्टाच्या समोर मस्त उठपट. मग काहींनी तर फटाके फोडले आमच्या बाजून निर्माण, असं आत फाडून राहा म्हटलं, तुम्हाला मिळते, देणारच नाही म्हटलं. आता जी 5 तारीख दिली होती ना, आता अरे यांना वाटलं आता तरी मिळेल. केस पटलावर जाणली नाही, केस पटलावर जाणली नाही. कुठं पाणी मुरतं? एवढं मुरल्यावर तरी भूषण गवईला माहित नाही का? स्वतः हातात घेतली असती. पहा भूषण गवईजी, मी इथूनच आवाहन करतो, तुम्ही नाहीतरी कधी ना कधी तुम्हाला मृत्यू येणार आहे, पण तुम्ही लवकरच नोव्हेंबर मध्ये जाणारच आहात. आता काय फारसे राहणार नाही, पण पद हे ना
घटनेची सुरक्षा एक माणूस करू शकतो आणि तो सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश करू शकतो. भूषण गवई, तुमच्या हातात कलम आहे आणि या कलमानं काहीही होऊ शकतं. आणि हे तुम्हाला जर सच्चा दिला ना, कुणालाही न घाबरता जर तुम्ही महाविहार हातात दिला ना, तुम्हाला ना आम्ही भरभरून असं उचलून धरू ना, उचलून धरू नव्हे ते तुमचे पुतळे उभारू वाटल्या, आहे की नाही? आबा पुतळे उभारण्यासारखा निर्णय आहे ना. पण त्यांच्या टेबलवर हे वक्तची केस गेली, वक्त बिल. वक्त बिलाच्या वेळेला खन्ना जे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होते त्यांनी बजावून सांगितलं, त्यांनी बजावून सांगितलं की पुन्हा त्या तुम्ही मशिदीमध्ये मंदिर पाहू नका. दुसऱ्या दिवशी उत्तरांचलच्या मुख्यमंत्र्यांनी बुलडोझर चालवलं इल्लीगली आणि मशीद तोडून टाकली. इथे जैन मंदिर मुंबईचं देवेंद्र फडणवीसांनी तोडून टाकलं, इल्लीगल तोडून टाकलं. नाशिकची मशीद देवेंद्र फडणवीसांनी तोडून टाकली, इल्लीगली तोडून टाकली. हायकोर्टात केस सुरू असताना देखील यांना कोणी अधिकार दिला होता? आता तर आम्ही 12 वर्ष झाले कुठून यात्रा काढतो, भीमा कोरेगाव. बाबासाहेबांचं प्रेरणास्थान, सारं जगाला बुद्धमय धम्ममय करण्याची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळून झाली. बाबासाहेबांचं ते प्रेरणास्थान होतं. महाविहार बुद्ध विहाराच्या मुक्तीची ही पहिली लढाई, ही स्वाभिमानाची लढाई म्हणजे भीमा कोरेगावची, ही पेशव्यांच्या विरोधातली पहिली लढाई आहे असं समजायचं. क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या इतिहासातली दरार आपण अशी समजून घ्यावी लागेल. महाबोधी महाविहार मुक्तीसाठीचं पहिलं आंदोलन 1 जानेवारी 1818 पेशव्यांच्या विरुद्ध उठाव करून 500 महाराणी 28,000 पेशव्यांना गारद करून एकाच्या वाटाला 56 आले. लगा तुझ्यासारखे 56 पाहिलं रे म्हणतो. ही म्हणत तिथून अस्तित्वात आली. स्टॉटन असं म्हणतो, स्टॉटन जो प्रत्यक्ष त्या युद्धात होता ना, तो म्हणतो ही एवढी पराक्रमी जमात मी जगात पाहिली नाहीये, नाही पाहिली. या जमातीने जर ठरवलं ना तर सारं जग पादाक्रांत करून साऱ्या जगावर राज्य करण्याची ऐपत तुमच्यामध्ये आहे. स्टॉटन लिहितो आम्ही साऱ्या जगावर राज्य केलं. खर तर पेशव्यांचं पाणीपत भीमा कोरेगावला झालं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा इतिहास कोरता आला. या इतिहासकारांनी ब्राह्मणी इतिहासकारांनी इतिहासच लपवून टाकलाय. पहिल्यांदा 1 जानेवारी 1927 विजय स्तंभाजवळ बाबासाहेब आंबेडकर गेले. श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासातली दरार आमचा पराभवाचा इतिहास आहे असं बोलले. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील. म्हणून महारांची मनं टटोलण्यासाठी 13 ऑक्टोबर 1935 नाशिक जिल्ह्यामध्ये येवल्याला मोठी सभा भरवली. 35,000 लोक त्या सभेला हजर होते. जन्म घेणं हे माझ्या हातात नाही, पण जगणं आणि मरण माझ्या हातात आहे. जगणं आणि मरण माझ्या हातात आहे. चुकून या हिंदू धर्मात म्हणून जरी जन्माला आलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही असं ते बोलते. 21 वर्ष लागली बाहेर काढण्यासाठी. या ब्राह्मणवादाच्या तुरुंगातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ज्या दिवशी सम्राट अशोकाची जी धम्मदीक्षा धम्मविजय दिवस होता, हा दिवस बदलायचा नाही असं बोलले. म्हणून हा दिवस बदलायचा नाही धम्मदीक्षेचा, नाही तर ते पंढरपूरला धर्मांतर करणार होते बुद्ध जयंतीच्या दिवशी. 6व्या संगायनामध्ये बाबासाहेब बोलले मी जाणार आहे भारतात आणि धर्मांतर करणार आहे पंढरपूरला बुद्ध जयंतीच्या दिवशी. 1956च्या बुद्ध जयंतीच्या दिवशी सोलापूरच्या चावडीवर गेले, पंढरपूरच्या चावडीवर गेले. लय जड माथ्याचे लोक आहेत ते. बाबासाहेबांना साथ मिळाली नाही. नागपूरकरांचं आमचं पारड जड भरलं
आणि शेवटी ह्या 14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात ही धम्म क्रांती उजाळा मिळाला. पुन्हा बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि हा मंत्र निनाद साऱ्या जगात पसरला. बोधिसत्व म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सारे जग उलगडून आले. बोधिसत्व, भावी बुद्ध. गुरु चंद्रमणी म्हणून म्हणायचे बाबासाहेब माझ्यापेक्षा कितीतरी महान आहे. कितीतरी. ही महानता साधी सुधी गोष्ट नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साधी सुधी व्यक्ती नाही आहे. जगाच्या नकाशात नंबर 1 वर आहेत. आधुनिक कालखंडात दी सिम्बॉल ऑफ नॉलेज 32 डिग्र्या प्राप्त करणारा हा युग पुरुष युगावर छाप टाकून गेलाय. युगावर छाप टाकून गेलाय. 32 डिग्र्या संपन्न करणारा माणूस, युग पुरुष. त्यांच्याकडे बोधिसत्व म्हणून पाहिलं जातं. आता ही वाजा हवा आहे ना, नुसता बाबासाहेबांची जी ललकार साऱ्या जगभर पसरणारी आहे, सारं जग पादाक्रांत करणारी आहे. साऱ्या जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजबूर केलं. 13 ऑक्टोबर 1935 येवलेच्या सभेत बाबासाहेब बोलले, अरे आम्ही पराभूत झालेले लोक आहोत. पराभूत झालेले लोक आहोत. आमचा पराभवाचा इतिहास आहे. श्रमण संस्कृतीचं पतन झालं. भिक्षूंच्या कत्तली झाल्या. एकेका भिक्षूचं कत्तल करण्यासाठी 10,000 सोन्याची नाणी मोजली गेली. नगर निगमाचे निगम जाळून टाकले गेले. बोधी वृक्ष जाळून टाकले गेले. ते मुंजारातून बोधी वृक्षावर तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला इत्यादी 19 मोठ्या विद्यापीठांचं दहन करण्यात आलं. या सगळ्या घटनांना राजकीय प्रतिक्रांती झाली, सामाजिक प्रतिक्रांती झाली, आर्थिक प्रतिक्रांती झाली, सांस्कृतिक प्रतिक्रांती झाली. म्हणून ब्राह्मणवाद म्हणजे प्रतिक्रांती. हे गणित बाबासाहेबांना फक्त उमजलं. त्यांच्या तोंडून हे शब्द उमटले. ब्राह्मणवाद, प्रतिक्रांती. आयुष्यभर डॉक्टर प्र.के. अत्रे सारखा माणूस, औरंगाबादला पत्रकार आणि बाळासाहेब ठाकरेचे वडील प्रबोधानंद ठाकरे हे 16 डिसेंबरच्या कार्यक्रमात मुंबईच्या रेडक्रॉस मैदानावर धर्म परिवर्तन त्यांचं होणार. पण आता आपल्या कार्यकर्त्यांचं पुण्यच नव्हतं. आता कोणाला काय म्हणायचं. हो, माईसाहेब आंबेडकर म्हणत होत्या, खरी गोष्ट आहे. हा 16 डिसेंबरचा धर्मांतराचा रेडक्रॉसवरचा कार्यक्रम, त्याच्या तयाऱ्या करा. पण कुठल्याही कार्यकर्त्यांमध्ये कोणाला दोष द्यावा. पण तो 16 होऊ शकलेला नाही. त्या 16मध्ये पुढे प्र.के. अत्रे सारखे माणसं, प्रबोधनकारासारखे माणसं मागे पडले आणि दिशाहीन झाले. सारा समाज मुका झाला. माहिती नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दल, दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा संपूर्ण समाज बदलण्यासाठी या संघटना दिल्या. मरेपर्यंत या संघटनांमध्ये राहायचे. पण बनते ज्ञान ज्योती आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. माझं लेवल वाढवायला लागलं तर माझ्या नावाची मी संघटना होती. मला लाज वाटायला लागली आमच्या संघटनेत काम करायचं. असंच झालंय की नाही. आताही काही बिघडलं नाही गणित. मोहन मामाजी, तुम्ही जवळजवळ आता तयारीत राहा. तुमचे 75 होत आहेत आणि फेक प्राईम मिनिस्टरचे 75 होत आहेत. तुम्ही एकेकडे तुम्ही तुमच्या कर्मानं तुम्ही जाल. आता आम्हाला तुम्हाला घालवायची गरज राहिली नाही. झालं ना 75, दोघांची 75 उलटली. त्यामुळं एक चौकीदार माणूस, फेक डिग्रीवाला माणूस कॉम्प्युटर म्हणून तपासला तरी युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग तिथे चुकीचं आहे. त्या डिग्रीमध्ये, त्या डिग्रीवर नाही बोलायचं. जो बोलेल तो देशद्रोही. महाराष्ट्रामध्ये 12 वर्ष भीमा कोरेगावचे प्रेरणास्थान बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1954 देहू रोडच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ते बोलले होते.
हु आज विठ्ठल एक स्पेशल एवढं पुस्तक लिहिणार होतं का? विठ्ठल कोण? विठ्ठल हा बुद्धच आहे, हे मंदिर बुद्धाचंच आहे, मी सिद्ध करून दाखवल्याचं ते बोलले. आम्ही देवदर्शनासाठी नाही जात आहोत, आम्ही पंढरपूरचा हा विठ्ठल दुसरं तिसरं काही नसून बुद्धच आहेत हे सिद्ध करण्यासाठी. ही सिद्धता तुम्ही पाटलीपुत्रला जा, तिथे अभिलेख लिहिलेला आहे. 3ऱ्या महासंगायनानंतर महाराष्ट्रामध्ये महाधम्म रक्षित नावाचे अरहत स्थवीर जे ग्रीक मधून आले होते, त्यांनी अरहत होते. चंद्रभागा नदीच्या काठावर त्यांनी महाबोधी हे जे विहार आहे ना चंद्रभागा नदीचं, त्या विहाराचं नावच भदंत महाधम्म रक्षित महाविहार असं पंढरपूरच्या त्या विहाराचं नाव होतं. हा उल्लेख पृष्ठ नंबर 183 महावंश मध्ये वाचा, म्हणजे तुम्हाला सापडेल. पौंडरीक हे नाव देखील त्यांनीच ठेवलेलं नाव आहे. पौंडरीक, पौंडरीक पुढे पंढरपूर, काया ही पंढरी, काया ही विठ्ठल, ज्याची काया 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजनांनी परिपूर्ण साध्य केली जाते, साधली जाते, त्याला पंढरीनाथ असं म्हणतात. हे भगवान बुद्धाचं नाव आहे. त्यामुळे हा बुद्ध हा विठ्ठल दुसरा तिसरा काही नसून बुद्धच आहे. हे मी सिद्ध करून आम्ही सिद्ध करण्यासाठी चाललोय. शेवटच्या दिवशी आपला देवेंद्र फडणवीस आणि आम्ही पंढरपुरातच होतो. त्याचं तिकडं भाषण सुरू होतं ना आणि आमचं इकडं भाषण. आम्ही सांगत होतो ठाणून, हे मराठ्यांनो, कुणबी, तेली, कोळी, माळी, दादा 13 ऑक्टोबर 1935 ला नेवल्यामध्ये सभेत बोलले, सह्याद्री कुंड पुराणाचे दाखले दिले बाबासाहेबांनी. हा सारा कुणबी समाज, कुणबी, तेली, कोळी, माळी, लोहार, सारा ब्राह्मणेतर, आदिवासी, भटकाविमुक्त, धर्मांतरित झालेले मुस्लिम असू देत की ख्रिश्चन, हे एकेकाचे नागवंशीय लोक होते. आणि प्राचीन काळातले हे नागवंशी लोक बुद्धिस्ट होते, भगवान बुद्धांच्या सद्धम्माचे साक्षीदार होते, वारसदार होते. कुणब्यांनो, तेल्यांनो, कोळ्यांनो सावध व्हा, ब्राह्मण मराठ्यांनो सावध व्हा. मनोज जरांगेजी, तुम्ही आता समझौता करून आता लिस्ट जारी होईल, सगळे मराठे आता कुणबी लिहितील. सुप्रीम कोर्ट बोलेल तेव्हा की नाही, सुप्रीम कोर्ट बोलेल तेव्हा की नाही, तेरी भी चूप मेरी भी चूप. आता तुम्ही घोषणा, रे आम्ही बुद्धिस्ट होतो, आम्ही सगळे मराठी बुद्धिस्ट. आता जर अशी घोषणा केली की नाही, दुसऱ्या दिवशी केंद्र सरकार मोदी शहाना टराटर रक्ताची हागवण लागेल. धनगर महाराष्ट्र खवळेल. गुलामांना त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून होतील. बाबासाहेब त्या सभेत बोलले, हा आमचा कुणबी समाज, कुळवाणी समाज, कुळावर जगणारे हे लोक, हाडाची काळे रक्ताचं पाणी करून या देशाला जगवणारा, जिवंत ठेवणारा, हा घाम गाळणारा समाज, या कुणब्यांविषयी काही घाण ओकली आहे त्या धर्मग्रंथामध्ये. तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला ते कळेल. सह्याद्री कुंड पुराण बाबासाहेबांनी दाखले दिलेले आहेत. काय लिहिलं कुणब्यांविषयी? आमचा मित्र प्राध्यापक मामा देशमुख मेलाय. मी शिबिराला गेलो होतो जिथे श्रावस्तीला, तेव्हा ते मरण पावले. ते त्यांनी वाचला ना, ते पोट धरून हसायचे, या येड्यांनी शेंडीवाल्यांनी आमच्या कुणब्यांविषयी काय घाण घाण ओकलेली आहे. काय लिहिलंय माहितीये? कुंदटम, धसकटम, अक्कल थोडी आणि बायको विकून घेतली घोडी, गेला तर उन्नशी नाही तर आला तर ढोमनेशी. एका तरी कुणब्यांनी वाचलं का? आमचे हे पुण्याला राहणे आज साळुंके, ते यावर्षी येणार होते बरं पदयात्रेत, त्यांचं स्वास्थ्य ठीक नव्हतं म्हणून ते आले नाही. ही सगळी मंडळी, जेवढी संभाजी ब्रिगेडवाली मंडळी आहे ना, 2045च्या या ब्राह्मणेतरांच्या, महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांच्या, नाथपंथीयांच्या, लिंगायत पंथीयांच्या, भागवत पंथीयांच्या धर्मांतराच्या घोषणेची याच वेळेला घोषणा केली मी. 2045 ला या वारकऱ्यांचा, भागवतीयांचा, लिंगायतीयांच्या, नाथवंशाच्या धर्मांतराचा सोहळा पंढरपूरला आषाढी एकादशीला होता. त्याच्या तयाऱ्या चालल्या आहेत. गुलामांना त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून एकेकाचा कुणबी समाज, नागवंशींना 1250 वर्ष या नागवंशी लोकांनी बुद्धिस्ट राजांनी राज्य केलं महाराष्ट्रामध्ये. 1250 वर्ष कुणबी हे सगळे बुद्धिस्ट होते. 2000 लेण्यांपैकी 1700 लेण्या या देशात, हे मोठं बाबासाहेब उदाहरण देऊन स्पष्ट केलंय. हा सारा ब्राह्मणेतर समाज. सकाळी उठल्याबरोबर
अजूनही आमचे मोहन मामा भागवत नरेंद्र मोदीचं तोंड पाहायला तयार नाही, कारण तो तेलियामुळे. काय झालं त्याच्या तोंडाला? सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांची तोंड पाहावी, पण तेल्याचं तोंड पाहू नये असं तो धर्मग्रंथ म्हणतो. तेली समाज बांधवानो जागृत व्हा. आरक्षणानं हे पांढरे कपडे नाही आले, धम्म क्रांतीमुळे आले. इतिहास नवा निर्माण करता आला म्हणून हे नवं वैभव प्राप्त करता आलं. सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांची तोंड पाहावी, पण तेल्याचं तोंड पाहू नये असं जो म्हणतो, हा सारा धर्मग्रंथ जाळून टाकला पाहिजे असं बाबासाहेब बोलले. सोनार सख्या बहिणीची खाणार, एका तरी सोनारांनी वाचलं. सगळ्या ब्राह्मणेतर आदिवासी भटक्या विमुक्तांची निंदा नालस्ती करणाऱ्या म्हणींचा संग्रह आहे. मांगमहार कुसाच्या बहार, गोंड गोवारी जाग बोहारी, गोंड गोवारी हेकडमाना आणि आंबील पाहून शिवला डोना. माना माणुसकीत नाही आणि डुक्कर सरकशीत नाही, एका तरी मानेनी वाचलं. धनगर कोळी माळी सुतार कोलार धिवराची धुटी आणि अटकला बोटल्या जाशील कुठे. अरे अरे अरे, आता मी भिक्षू असल्यामुळे माझ्या तोंडातनं ते शब्द नाही निघू शकत. काय करू? आमच्या मुसलमान बांधवांना माहिती आहे काय घाण होती आहे त्या धर्मग्रंथामध्ये. काय लिहिलंय का? काय लिहिलंय? भांडा मुसलमान आणि वेवाची. मी नाही बोलू शकत डॅश डॅश डॅश, एवढं घाण शब्द आहेत मी बोलू शकत नाही. ताबड दिला भांडा मुसलमान आणि नाही बोलू शकत, बोल फुटत नाही. भिक्षू झालं म्हणून नाही बोलू शकत. मुसलमानांनो सावध व्हा. अरे तुम्ही आम्ही एका रक्ताची माणसं रे. तुम्ही बुद्धिस्ट होता. जातीच्या जाचामुळे ताड्यांसारखी माणसं अकोल्यात राहणारी. हे सगळे गुलाम सय्यद अली झाले होते ना, त्याच्या बकरी ते नाव वाचलंय ना. शिवाजी राजाचा राज्याभिषेक जो झाला ना, दुसरा राज्याभिषेक लपून आहे तो 1 जानेवारी 2026 ला भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाजवळ घोषित होईल. शिवाजी महाराज बुद्धिस्ट राजा कसं होतं हे सिद्ध करून दाखव. दुसरा राज्याभिषेक लपून आहे, तो लपलेला राज्याभिषेक 2026 ला भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाजवळ गरजत सांगू, शिवाजी आमचं पोर होत. काय जिजाऊ महाराजी लेख, लकुजी जाधवाची लेख. एक क्षत्रिय होऊ शकत नाही म्हणून महाराष्ट्रातलं एकही ब्राह्मण राज्याभिषेकासाठी आला नाही. शेवटी तिकडून गागा भट्टाला काशीवरून बोलावण्यात आलं. त्यांनी आपल्या डाव्या पायाचा अंडा मस्तकाला लावून राज्याभिषेक केला म्हणून दुसरा राज्याभिषेक पारंपरिक बुद्धिस्ट पद्धतीनं केलाय, शाक्य पद्धतीनं. तो शाक्ययुक्त तो राज्याभिषेक येणाऱ्या 1 जानेवारी 2026 ला भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाजवळ होईल. कोणत्या कोणत्या मंदिरासाठी तुम्ही आता मुक्तीची लढाई करणार? आपल्याला हे राज्य सत्ताधारी लोक सांप्रदायिक तणाव वाढवून, बर का, अगोदरच जसे आपल्या विहारामध्ये महाविहारामध्ये बोधगयाच्या 4 भिक्षू ठेवले आणि 4 हिंदू कलेक्टर त्यांचा अध्यक्ष, तसं हे वक्फ बिलच्या वेळेला मशिदीमध्ये त्यांना बामणं ठेवायचे आहे, गुरुद्वाऱ्यामध्ये त्यांना बामणं ठेवायचे आहे, गिरजा घरांमध्येही त्यांना बामणं ठेवायचे आहेत. म्हणून त्या आमच्या आदिवासी भगिनी मणिपूरच्या माहित्या त्या ओरडू लागल्या तर त्यांची नागडं करून धिंड काढली. 75वा अमृत महोत्सव या देशातल्या सरकारांनी मांडला. नागडं आमच्या माता भगिनींना नागडं करून टाकलं, धिंड काढली. लाजा वाटत नाही या देशात नागरिक आहेत की नाही? सारे लोक चिडीचिप. कुठे गेला न्याय? कुठे गेलं स्वातंत्र्य? ज्या देशात हा देश जो माझा आहे असं म्हणतो, ज्या देशात मला सन्मान नाही, मानाची वागणूक नाही, त्याला मी देश म्हणूच कसा? आय हॅव नो मदरलँड गांधीजी. मला माझी मातृभूमीच नाही हे म्हणावं लागलं बाबासाहेबांना. जिथे जनावरांच्या पेक्षा बदत्तर अशी वागणूक बाबासाहेबांना या सगळ्या एकेकाळच्या अस्पृश्यांना मिळाली, या तुरुंगातनं, ब्राह्मणवादाच्या तुरुंगातनं बाबासाहेबांनी सोडवणूक केली. मराठ्यांनो,
हे तुम्ही बुद्धिस्ट, तुम्ही या ब्राह्मणवादाच्या पाशातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला धर्मांतर करावंच लागेल. लाटा उसळणार आहेत बरं. आपल्याला जे एवढे नाकी नव येतील, सांभाळता सांभाळता नाकी नव येणार आहेत. सांभाळता सांभाळता सुनामीच्या लाटा जशा धर्मांतराचा लाटा येणार आहेत, या ब्राह्मणेतर समाजाच्या, या आदिवासी समाजाच्या, भटक्या विमुक्तांच्या लाटा येणार आहेत. जशा सुनामीच्या लाटा येतात तशा धर्मांतराच्या लाटा उसळणार आहेत. आपल्याला सांभाळणं कठीण होईल. म्हणून आपण एवढं मोठं सक्षमता आपल्यामध्ये यायला हवी. भगवान बुद्धांच्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये शेवटच्या पृष्ठावर 4 प्रतिज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोरल्या. त्या मौखिक करायच्या, मुखतगत करायच्या. ही जीवसृष्टी आहे असीम, आणि प्रतिज्ञा आपण करूया की साऱ्या प्राणी मात्रांना या भवसागर पार नेण्याची. भगवंताचा सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्ष सम्यक ज्ञानाच्या आधारावर आपण समजावून सांगू शकलो नाही. कसे हे लोक धम्मामध्ये प्रतिष्ठित होतील. एवढे मोर्चे निघाले ना, तर सरकारने चर्चेसाठी नाही बोलावलं. महाबोधी महावीराची एवढी लढाई, साऱ्या जगात मोर्चे निघाले तरी सरकारनं बोलावलं नाही. सरकारनं उलट त्या महाबोधी महाविहारात त्या मंडळामध्ये काही महानी महायानी भिक्षू कोंबले. ते दलाई लामाला देखील कोंबू शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र धर्मांतराच्या सोहळ्यात दलाई लामांना नाही बोलावले. लक्षात ठेवा. उलट 4थी आणि 5वी जी प्रतिज्ञा आहे ना, ईश्वरांनी अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. आणि 5वी प्रतिज्ञा आहे बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार. हा सगळा खोटारडा प्रचार आहे. माहिती आहे ना, बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. ही जी थिअरी आहे ना बोधिसत्वांची, महायानांची, तोच आधार घेऊन ब्राह्मणवादी डोक्यावर बसले आणि बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार मानायला लागले. म्हणून आजही आमचे मोहन मामा भागवत त्या दलाई लामांना बोलवून लीन टीव्हीवर दूध टाकून विष्णूचा 9वा अवतार आहे त्यांच्याकडून वदवून घेतात. आणि त्यांची भरणी असेल, याद राखा. म्हणून 2 विषारी तलवारी, 2 तलवारी एका म्यानामध्ये बसू शकत नाही. बाबासाहेबांनी कुठल्याही महायानी लोकांना त्या धम्मक्रांतीच्या सोहळ्यात बोलावलं नाही. एक भिक्षू कमी पडला तर प्रज्ञानंद भिक्षूंना डॉक्टर वली सिन्हा यांना टार करून बोलावून घेतलं, जे मागच्याच वर्षी त्यांनी शरीर त्याग केला. जे लंकेचे भिक्षू होते, तिथे राहत होते महाबोधी सोसायटीत. या धर्मांतराच्या सोहळ्याचे जे मुख्य अतिथी होते डॉक्टर वली सिन्हा, त्यांना तार करून त्यांना प्रज्ञानंद भंतेनं बोलवून घेतलेलं होतं. त्यामुळे ही बाजू बाबासाहेबांनी भगवान बुद्धांच्या मूळ शिकवणुकीचा आधार घेतलाय. त्यामुळं हे जे वादंग चालत आहेत ना, आता आहे परवा तिथे एकी झाली नागपुरात. सुरेश देसाई म्हणते, एकीकडे तो आकाश लामा आणि दुसरीकडे मीनाचार्य, तिथले आपल्या रिपब्लिकन जुने काही खंडे कार्यकर्ते होते. त्यात आमचा हा पाटणकरनी सगळे मंडळी ते आवाहन केलं, याची एकी घडून आणली. एकीने राहू तर सगळं एकीने घेऊ. माहिती नाही सुरेश देसाई बुवाजीने जे आंदोलन लाल दिव्याची गाडी भेटली बस तसं दबलं. आता वाटेल त्यांना भेटलं. ते वकील होते, वकिलांनी आर्ग्युमेंट चांगलं केलं. त्या दिवशी गेले तर पटलावर झालं नाही. अरे आता काहीतरी नाटक करताय, आता त्याला उशिरा, म्हणजे जाग येते ना उशिरा. आता वाटतं त्यांना आता आपण एकीनं राहिलो तर मिळेल. महाबोधी महाविहार मुक्तीचं आंदोलन हे साधं सोपं नाही आहे. साधं सोपं आंदोलन नाही आहे. एवढी वर्ष लागलीच नसती. ते प्रतिक्रांती क्रांतीशी जुळलेलं आहे. त्यामुळे सगळ्या ब्राह्मणेतर समाजाला जागवण्यासाठी हे गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. हे नागवंशी लोकांनो, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनो, जागा. तुम्ही एकेकाचे नागवंशी लोक होता, तुम्ही बुद्धिस्ट लोक होता. इतिहास जे विसरतात ते इतिहासाची का निर्मिती करणार आहेत? त्यामुळे इतिहास निर्माण करण्याचं नवं हे वैभव तुमच्या हातामध्ये आहे. या साम्राज्यवादी, भांडवलवादी आणि ब्राह्मणवादाच्या विरुद्धात ही
समग्र लढाई केंद्रित करून न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समता मूलक समाज निर्माण करण्याची चेतना ठेवून या धर्मांतरासाठी तयार होण्याचं हे वातावरण आपण तयार करून हा जागृतीचा विस्तव कधी विझू नये नका. हा जागृतीचा विस्तव या वर्षावासाच्या निमित्तानं का होईना जेव्हा जेव्हा आम्ही हाक मारू महाबोधी महाविहाराच्या निमित्तानं तेव्हा तुम्ही हजर राहायचं. मात्र आंदोलनाच्या पराक्रमाची पताका जेव्हा जेव्हा जशी फडकेल या आंदोलनामध्ये सगळ्यांनी समाविष्ट होणं असं जेव्हा भिक्षू संघ आवाहन करेल, आम्ही आवाहन करू, तेव्हा जागृत होऊन ही लढाई सम्यक ज्ञानाच्या आधारावर लढाई करायची. भूतबाधा नाही, नाही तर लालीपोत देण्यापेक्षा लाल दिव्याची गाडी मिळाली रे मिळाली तशी दबून जातात लोक. त्यामुळे असं होता कामा नये. भूषण गवईजी तसं तुमच्याकडनं होता कामा नये. तुम्ही म्हणाले मला राज्यसभा नाही पाहिजे, काहीच नको. आता गेलाय की नाही तो? आता प्रिन्सिपल झाला त्या लॉ युनिव्हर्सिटीचा चंद्रचूड. लॉलीपॉप नाही मिळाले, याला फक्त धन मिळालं. आता तसं तुम्हालाही मिळेल याची गॅरंटी आहे त्यांच्याच कडून बरं का. पण तुम्ही त्या गॅरंटी बोलले खरं, मला काहीच लालूच नाही. हे बघा, लालूच नाही. तुम्ही जर हा निर्णय दिला ना तर तुमच्या अध्यक्षतेखाली ती महाविहार समिती बनव. समजलं का? जिथे काही कुणी गोंधळ करता कामा नये. आमची जर सत्ता आली तर आम्ही काय करू माहिती आहे का? म्हणजे दिशा निर्देश. तुम्हाला वाटतं आता काय अरे ये तो अपने वहां पर दादागिरी फैलाने के लिए भिक्षुओं में तो ग्रुपिज्म है, लड़ाई शुरू हो गई असं म्हणतात की नाही? आम्ही काय करणार आहोत? आमची सत्ता आली तर रिपब्लिकन पार्टीची सत्ता या देशातल्या 25, 26, 30 पर्यंत कायदा बरोबर ठेवायचा धार्मिक, तो बदलायचा नाही. पण जे अतिरिक्त भांडवल जे आलं ना, वैभव भांडवल, हा विहारातला असो, मशिदीतला असो, गिरजाघरातला असो वा गुरुद्वाऱ्यातला असो, हा अतिरिक्त पैसा लोकांच्या भौतिक आणि आध्यात्मिक त्या जीवनाला कलाटणी मिळावी, वैभव प्राप्त व्हावं यासाठीच वापरणार आहोत. हे समजायचं नाही. हा ते भंतेजीच्या हातात दिली तर मग पैसा काय करणार आहे? भंतेजीने काय करणार आहेत? भंतेजी पैसा द्यायचा भंतेजींच्या हाताचा. भंतेजी केव्हा ज्ञान सांगा तुम्ही तिथे. तिथून त्या राम मंदिरासाठी तिथून पैसे गेले बरं का, महाबोधी विहारातनं राम मंदिरासाठी पैसे गेले. त्यामुळे ही प्रतिक्रांती आहे. गीता गेल्या तिथून. ही प्रतिक्रांती जी हवी होत आहे, या प्रतिक्रांतीला हाणून पाडण्यासाठी त्यांच्या शेंडीवाल्यांच्या, अडाणीच्या, अंबानीच्या संरक्षणासाठी जो हे आदिवासी असो, भटके विमुक्त असो, हे महाराष्ट्रीयन असो, मराठी असो, यांच्यावर केसा लावणार आहेत. बरं, मागे घेतो म्हणून घेतलं पण नाही. ही केस हे कोणती केस लावतील माहित आहे? देवेंद्र फडणवीस आता उठाव केला तर जन सुरक्षा विधेयकात हा कायदा पारित करतील. जो सरकार विरुद्ध बोलेल 2 वर्ष तुम्हाला जमानत नाही. बोलत राहा. ही हुकुमशाही. हे देवेंद्र ऐक जरा नीट, हे बिल माग घे रे बाबा, नाहीतर नागपुरात या हिवाळी अधिवेशनात तू आला तर तुझं काही खरं नाही. तुझं काहीच खरं नाही. बंबारू तिथे बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ गेले होते लोक आणि ते चपला जोळे घालून त्यांनी हात टाकला होता. एवढा अपमान. आता आम्हाला माहिती आहे, आम्ही इलेक्शन आयोगाकडे तक्रार केल्या तरी त्यांचा चमचा माणूस आहे इलेक्शनात, माहिती आहे ना. ईव्हीएम हॅक करून मत आमच्या गुगुसला माहिती आहे ना. 351 नंबरचं घर, दोन पती पत्नी, 2 मुलं, 151 लोक त्याच्या घरात कुठून आले? ही फेक लिस्ट निवडणूक आयोगाने त्यांच्या माणसांनी मिळून तयार केलेली आहे. त्यामुळं आता दंडेरे पिटले. राहुल गांधी जरा नीट आहे, उचलू नको जरा. तरी ते घटनेच्या पहिल्याच कलमात या देशाचं नाव इंडिया, इंडिया दॅट मीन भारत असं बाबासाहेबांनी. हिंदुस्तान, तरी त्या लोकसभेमध्ये हिंदुस्तान म्हणतात ते लोक. लाजा वाटत नाही यांना, काँग्रेसवाल्यांना. अरे हिंदुस्तान म्हणणं या देशाला गुन्हा आहे, केस लागते. तुमच्यावर केस टाकू पुन्हा तुम्ही हिंदुस्तान म्हणाल तर. समजलं काय? त्यामुळं
हे लागे म्हणजे लई लई येडे तारे लोक आहेत. आम्ही हा शत्रूचा शत्रू म्हणून काँग्रेसवाल्यांना खूप भरभरून उचललं होतं माग बीजेपीला हरवण्यासाठी. पण ही फेक यादी आता लक्षात आली त्यांची. अरे आम्ही 14 पासूनच आम्ही भीमा कोरेगाव तिथून फेक मशीन ईव्हीएम हॅक करून ॲलन मॅक ते सायन्स त्यांच्याकडे अनेक तत्वज्ञ आहेत, सायंटिस्ट लोक राहतात. जगात अशी एकही मशीन नाही की जी हॅक केली जात नाही असं ते म्हणतात. सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश वा निवडणूक आयोग आहे काय सायंटिस्ट आहेत का? त्यांचे चमचे आहेत. त्यामुळे त्यांना सळो की पळो करून सोडण्याचं हे संपूर्ण ज्या केसेस कोर्टात गेल्या सगळ्या रिजेक्ट केल्या. या ईव्हीएमच्या बाबतीतल्या सगळ्या रिजेक्ट केल्या. त्यामुळे जाणून बुजून ईव्हीएम लादून या देशातल्या नागरिकांचा मूलभूत हक्कच हिरावून घेतलेला आहे. त्यामुळे इल्लीगली सरकार भूषण गवई फक्त 2च महिने राहिले. ही जबाबदारी आहे. तू स्वतः संज्ञान घे आणि नरेंद्र मोदी या चौकीदार चोर चौकीदारांना आणि हा शहाणा तडीपारांना या दोघांचे सरकार बाद करून टाका. हे निवडणूक हॅक करून सत्तेवर आलेले इल्लीगली सरकार घोषित करा. पुन्हा 6 महिन्यांनी निवडणुका घ्या. हा हे लोकशाही तुम्ही खरंच हे संविधान श्रेष्ठ आहे असं म्हणता ना, तर संविधान श्रेष्ठ आहे म्हणण्यात 2 महिने फक्त तुमच्याकडे बल आहे, बाबासाहेबांनी दिलेलं बल आहे असं समजायचं. 2 महिन्यात तुम्ही हे केलं तर तुमचं नाव अजरामर होईल. भूषण गवई बघा आता तुम्ही मरायला तयार व्हा त्यांच्याकडून किंवा आमच्याकडून बोला. गणपतीची पूजा नका करत राहू तुम्ही, समजलं ना? तेव्हा हे तुमच्याकडे साधन आहे, तुमच्याकडे अधिकार आहे. आम्ही मोठ्या आशेने आपल्याकडे पाहत आहोत सुप्रीम कोर्टाकडे. किंवा आता या 2 महिन्यातच केंद्र सरकार आणि राज्य सरकार विसर्जित करून पुन्हा नव्याने निवडणुका घ्याव्यात आणि लोकशाहीचं संरक्षण करावं, या संविधानाचं संरक्षण करावं. बाबासाहेबांच्या ऋणातून मुक्त झाल्याचं हे संपूर्ण हे तुला मिळेल, ध्येय तुला मिळेल. एवढंच नव्हे तर या देशातले नाही साऱ्या जगातले लोक या सरन्यायाधीशाचं नाव सगळे लोक घेत राहतील, पिढ्या घेत राहतील. संविधानच कसं श्रेष्ठ आहे या सरन्यायाधीशांनी हे सिद्ध केलं असं बोलत राहतील. याची ही संपूर्ण किमान निदान हे हवा, हे बुद्धाची ही ललकारी, बुद्धं शरणं गच्छामीची ती रत्नाची ललकारी होईल. तेव्हा हा असा निर्णय घ्यावा. सगळी केंद्र सरकार राज्य सरकार हे उद्ध्वस्त विसर्जित करून पुन्हा नव्यानं निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या. आजही घटनेच्या अनुसार 61A या कायद्यानुसार आजही या सार्वजनिक निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच घ्यावा असा कायदा आहे. पण निवडणूक ही हॅक करून ईव्हीएम हॅक करून ही सगळा रिझल्ट आपल्या बाजूने त्यांनी बदललेला आहे. म्हणून पुन्हा आग्रहाचं त्यांना आव्हान आहे की या 23 नोव्हेंबरच्या अलीकडे पासून आपण हे निर्णय घ्याल तर आपलं स्वागतच आहे. तेव्हा महाबोधी विहाराचा फैसला आणि सगळ्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार विसर्जित करून पुन्हा नव्याने निवडणूक घेण्याचा आदेश द्यावा आणि या धर्मांतराच्या लढ्यासाठी, या ब्राह्मणोत्तराच्या लढ्यासाठी धम्मविजया या विजयादशमीच्या पर्वावर हे मोठं वैभव हळूहळू येत आहे. या अंतर्गत एक मोठा विजय उल्हास या जगतात व्हावा असं आवाहन करतो. आणि या पावसाळ्यात कमीत कमी येता थांबून गेला पर्जन्य तुझं थोडंसं स्वागत करतो. थोडं उठून गेलंय तरी म्हटलं तेव्हाच बंद करण्याची आली होती. आमरे बा मी मनातल्या मनात बोललो, बा मी प्रवचित झालो ना, हे पावसा प्रवचित झालो ना तेव्हापासून मी भिक्षा पात्रात जेवलो बरं का. भिक्षा पात्र दूर नाही ठेवलं, भिक्षा पात्र जेवलो. हे खरं आहे. तू यायचं नाही बरं, बरं झालं थांबला थोडा. तू यायचं नाही बरं. सत्यक्रिया ही महत्वाचं हे काम असतं, धरण असतं, ही नीती असते. हा नीती आयोग नाही सगळ्या लोकांचं संपूर्ण ध्यान केंद्रित करणारा, उद्ध्वस्त करणारा. त्यामुळे ही सत्यक्रिया असते. या सत्यक्रियेला या त्रिरत्नांचं हे सुरक्षा कवच सांभाळून या पावसात देखील एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात. या
महाबोधी महाराजा महाविहार मुक्तीजात नाही समग्र हे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी जे तन मन धन आणि संपूर्ण आपलं आयुष्य अर्पण करतात. आम्ही झालो म्हातारे, बोलायचा भाग आणि बोलायची कडी सगळे युवा लोकांवरती आहे. युवकांनी सगळा समाज बदललेला असतो, त्यामुळे युवकांवर सगळ्यात जास्त जबाबदारी आहे. जे तन मन धन आणि संपूर्ण आपलं तारुण्य या समाज या न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या समतामूलक समाज निर्मितीसाठी जो त्याग करेल या त्यागासाठी आपण अवश्य तयार असावं एवढं त्या ठिकाणी आवाहन करतो. आणि 18 आणि 19 हे 2 दिवस ऑक्टोबर कठीणची वरदान आमच्याकडे आहे. कठीणची वरदान पारंपरिक पद्धतीने कठीणची वरदान ते रुईपासून सूत काढणं, सुतावर कपडा ते वाळवणं, निखाऱ्यावर त्याला रंग देणं, वाळवणं आणि नंतर कपडा विणून हात मागावर सकाळी 6 वाजेपर्यंत ते चिवर शिवून तयार होणं, संघाटी उत्तरासंघ आणि कमरबंद. त्यामुळे हे कठीणच चिवरदान असते. पारंपरिक देशात तसं असतं, ही पारंपरिक पद्धती आणलेली आहे. 18 आणि 19 ऑक्टोबरला आपण अवश्य आमच्या कठीण चिवरदानाला यावं आणि अभूतपूर्व तो सोहळा आपण पाहावा असं आवाहन करतो. तोपर्यंत मात्र भूषण गवळींनी समजा चांगला निर्णय दिला तर भूषण गवळींना त्या कार्यक्रमात बोलवायचा आमचा प्लॅन आहे. आमच्या बाजूने निर्णय दिला तर भूषण गवळींना त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाला बोलवण्याचा प्लॅन आहे. जरी तो सुप्रीम कोर्टाचा अधिकारी असला ना, जरी तो नरेंद्र मोदी गेला त्याच्या घरी गणपतीची आरती करायला, माहित आहे ना, सुप्रीम कोर्टाने केलं ना ते मान्य नाही बरं. पण हा सार्वजनिक पातळीवर सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्रातला जो मामला आहे ना त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हा फटफट निर्णय द्यावा याच महिन्यात ऑक्टोबर महिन्यात सुरुवातीला, जेणेकरून विजयादशमीसाठी लोक येतील आणि जल्लोषात या कठीण चिवरदानाच्या कार्यक्रमात आम्ही निमंत्रित करणार आहोत. निमंत्रण पत्र आता पाठवण्याच्या बेतात आहोत. या संपूर्ण या आधुनिक युगामध्ये आधुनिक जो आविष्कार बोधी ज्ञानाचा घडवूनच माणूस सुदृढ भौतिक आणि आध्यात्मिक जीवन हे सुदृढ करून तुटलेली मन जोडण्याचं एकच ज्ञान हे संबोधित ज्ञान भगवान बुद्धांचं हे जोडू शकतं. म्हणून जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. बुद्धाच्या सद्धम्माने जगाचं कल्याण होणार आहे. बाबासाहेबांचं हे काम जगाचं सगळ्यात मोठं कठीण काम, हे जबाबदारी पार पाडण्यासाठी तुमचा आमचा जन्म आहे. याची प्रचिती येऊ द्या. याच ठिकाणी मी थांबतो. बुद्ध धम्म संघाच्या या बलानं आपल्याला हे कर्म पार पाडण्यास खूप बळ मिळो, खूप मंगल हो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. यक्खा देवाचरम् यं हि कथं सब संपत्ति साधकं वेदं अनुमोदित्वा समगासासनिरता प्रमादरहिता हन्तु हर विशेषतो पुण्य भागमिदं च समं ददामकारितम् अनुमोदन्तु तं सर्वे मेदिनी तद् सखी के मेदिनी
पद सखी के मेदिनी पद सखी के नथि में शरणं अय्यं बुद्धो में शरणं वरं धम्मो में शरणं वरं संघो में शरणं वरं तेन सच्चवचेन भवतु ते जय मंगलन्निति एक शरण है बुद्ध की, एक शरण है धम्म की, एक शरण है संघ की, और शरण नहीं कोई। इस सत्य वचन की तेज से, इस सत्य वचन की तेज से, इस सत्य वचन की तेज से धम्म प्रकाशित हुए, धम्म प्रतिष्ठित हुए, धम्म प्रसारित हुए, सबका मंगल भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, भवतु साधु साधु साधु। सुखी निदुखा निरोगा निब्बाण बचन की, सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सबकी स्वस्थ मुक्ति हो, स्वस्थ मुक्ति हो, स्वस्थ मुक्ति हो। भला सर्व